नसलो कुठच्याही, तरी मी जेव्हा जेव्हा पदावर होतो ना तेव्हा सुद्धा मी कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत असतो आणि त्यामुळे मी यापुढे कार्यकर्त्याच्या भूमिकेत कायम राहणार आहे. त्यामुळे मी कधी पत्रकारापासून अलिप्त होणार नाही. पण तुम्हाला होऊन देणार नाही नाही सांगतो, पण म्हणजे मी काय माझी तीच भूमिका असते. तर ह्यांनी जे काम केलं ना, आता जी सगळी टीका झाली ते म्हणजे माझ्यावर खूप झालं की तू त्यांच्या बाजूने गेला, त्यांच्या बाजूने आहे. मी म्हटलं मी त्यांच्या नाही, मी चांगल्याच्या बाजूने. आणि त्यामुळे म्हणून मी जेव्हा ते सगळे आरोप विरोध झाले ना, तर मला खूप हे झालं की म्हटलं मी स्वतः काम बघतोय ना. म्हटलं संदीप म्हटलं म्हणजे पेपरच्या ऑफिसचं काम करायचं आधी पत्रकार संघाची कामं करून रात्री इकडे उशिरापासून पेपरचं काम करतोय. म्हणजे मी स्वतः अध्यक्ष होतो ना तेव्हा मी आमच्या ऑफिसकडे तरुण भारत ब्युरो ऑफिसकडे होतो. मी तिकडे जात असे परत इकडे येत असते, परत जाऊन परत इकडे, कारण तेव्हा लॅपटॉप वगैरे सोय नव्हती ना, त्यामुळे मला तिकडे जाऊन असं यायला लागलं. पण तेव्हा पण मला पण 10-10:30 पर्यंत मी इकडे असायचो. पण त्याचा अर्थ करून जी काय टीका बिका झाली, आरोप झाले ते म्हणजे अनाकलनीय आहेत. पण असं करून त्यांनी हे काम केलं आणि म्हणजे मी परत सांगतो, मी ह्याच्या तोंडावर नाही करत, पण जी एफिशियन्सी आहे ना, कार्यक्षमता, तर मला मनापासून करतो आणि माझ्या घरी पण सांगतो मी. पण संदीप एका वेळी एवढ्या गोष्टी करतो, म्हटलं आपल्याला पनवेलला जायचं ना, आपण विचार करतो अरे केव्हा जावं, कोणत्या गाडीने जावं, मग कपडे कुठे घेऊन जावे. म्हणजे हा असं म्हणजे इथे दादरला जावं तसं अमेरिकेला जातो. म्हटलं कितीतरी मी हे आहे ना, ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे म्हणजे एक पत्रकार संघ चांगल्या हातात गेलाय ह्याच्यात मला मुख्य समाधान आहे. आणि यांची वाटचाल चांगली चालू आहे. फक्त काही गोष्टीच्या हे आहेत का, म्हणजे ज्या गोष्टी ह्याच्याप्रमाणे संकेताप्रमाणे पाळायला पाहिजे त्या फक्त आपण पाळत गेलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे काम पुढे होत आहे याचा पूर्ण विश्वास आहे. आणि आता विकास म्हणजे आधी काय आहे ते आभार मानतात आणि नवीनचं अभिनंदन. पण आता दोन्ही तेच आहे, त्यामुळे आभार पण आणि म्हणजे मागच्या कामाबद्दल आभार आणि नव्या ह्याच्याबद्दल अभिनंदन आणि सगळ्यांना शुभेच्छा. एक मला अनाउन्समेंट करायची त्याच्या आधी पण बोलायचं 2 मिनिटं पटकन बोला. सर्व अध्यक्ष महोदय आणि सर्व आपले प्रेमीजन आणि मित्रवर्य सगळेजण जे सकाळपासून इथे आहेत, मी मनपूर्वक संदीप चव्हाण यांच्या या कार्यकारिणीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की जे पुन्हा आले. आणि एक मात्र लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्यावरती 100% विश्वास हा दुसऱ्यांदा व्यक्त होतो, मी मनापासून माझी भावना आहे की तो तिसऱ्यांदा व्यक्त व्हावा आणि हा रेकॉर्ड राहील. हा रेकॉर्ड राहील. मला असं म्हणायचं आहे की त्यांनी मला असं म्हणायचं आहे की आधी पाया रचला गेला गेल्या वर्षी, आता ते मध्यावरती आले आणि तुम्हाला दिसेल आणि माझा तर पूर्णपणे विश्वास आहे की आपल्याला बघायला मिळेल की पुढच्या वेळेस पत्रकार संघाचं काम आणि आपलं यश कुठे गेलेलं असेल. मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. मी ज्याला सांगितलं तू विजयी होणार, तो विजयी झालाय. पण या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळी सगळे संवेदना शून्य होते. जे काही झालं ते फार वाईट होतं, पण शेवटी प्रेम आणि विश्वास ही महत्त्वाची गोष्ट असते आणि तीच गोष्ट पुढे जाऊन जिंकते. ज्यांनी प्रचार केला नाही त्यांनी सर्वाधिक मतं पडली. ह्याचं उदाहरण गजानन सावंत सर आहे आणि तुम्ही सगळे हो असेल ना, असेल. पण कसं आहे, शेवटी आहे ना, शेवटी काम दिसतं. जे काय आहे ते काम दिसतं आणि कामावरच मतं मिळतात. नाही तुमचं काम आहे, नाही तुमचं काम आहे. तुम्ही कसे तुम्ही सर्वांसमोर येऊन जेव्हा सर्वांना समजून घेतो ना आणि जी मतं मांडतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आरोप करत राहतात. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही डिपेंडच केलं नाही पहिली गोष्ट आणि तरी तुम्ही जिंकून आला हे तुमचं यश आहे याच्यामध्ये. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि पुढच्या
पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. प्रसादने म्हटलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मला म्हणजे मगाचपासून संदीप चव्हाण असा उल्लेख होत होता. मी सगळ्यांना नम्रपणे सांगू शकतो, हे संदीप चव्हाण पॅनल नाहीये, हे परिवर्तन पॅनल आहे आणि परिवर्तन पॅनल मधला संदीप चव्हाण एक उमेदवार आहे. इतरांसह आम्ही एक टीम आहोत. टीम मधल्या 15 व्यक्तींपैकी एक संदीप चव्हाण आणि हा एकटा संदीप चव्हाणचा विजय नाही, हा परिवर्तनाचा विजय आहे असं मी मानतो आणि माझी सगळी टीमही मानतो. आणि याचं प्रत्यय जे आहे हे आपल्या मतपत्रिकेमध्ये दिसलं. जिथे कार्यकारिणीमध्ये मतं होती, जी 9 मतं आहे ती 9 मतं परिवर्तनाला पडत होती. जिथे उपाध्यक्षांची 2 मतं होती तिथे दोन्ही मतं उपाध्यक्षांना पडत होती. तर हा टीमचा विजय आहे, हा कोणत्या एकट्या व्यक्तीचा विजय नाही असं मी व्यक्तिशः मानतो. त्यामुळे हा संदीप चव्हाणचा विजय नाही, हा शैलेशचा विजय नाही, हा जगदीशचा किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्य, हा परिवर्तनचाच विजय आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की आमच्यातले सगळ्यात सिनियर जे शेजवळ साहेब, त्यांचा उत्साह जो आहे तो आमच्या सगळ्या तरुणांना लाभला होता. रात्री 2:30-3 मला त्यांचा मेसेज आहे, संदीप हे अलर्ट आहे, हे करायला पाहिजे. आणि 2-3 गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या त्याचा आम्ही केलं नसलं तरी त्याचा मोठा फटका आम्हाला बसू शकला. तसो शेजवळ साहेब थँक्यू व्हेरी मच त्यासाठी. पण आता 2 महत्त्वाचे अनाउन्समेंट करायचे आणि त्यासाठी मी त्यांना व्यासपीठामधून सगळ्यात पहिलं आपले अंतर्गत उत्पादक संजय परब यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर हिशोब चुकता केला आणि विजयाचा पाया रचला ते संजय परब आहेत. संजय थँक्यू व्हेरी मच. मगाशी जे प्रसाद म्हणाला ते सगळ्यात महत्त्वाचं होतं की जे जनरल बॉडी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या कार्यकारिणीमधले जे उमेदवार होते या निवडणुकीतले, तोतला एकही उमेदवार जो आहे हा सोशल मीडियावर वाईट पद्धतीने व्यक्त झाला नाही. म्हणजे आमच्याकडे विरोधकांची सगळी कुंभाडं होती, पण आम्ही आमच्यावर एक मर्यादा आपण घेतली होती की आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही या इमारतीच्या वास्तूत बोलू, कार्यकारिणीत बोलू, जनरल बॉडीमध्ये बोलू आणि तिथे नेस्तोबत करू. आणि मला आज अभिमान वाटतोय की ज्यावेळी आपण आपलं फायरिंग स्क्वॉड उघडलं, एकाचाही तोंडातनं एकही शब्द आलेला नाहीये. म्हणजे ज्यांनी रखाण्याच्या रखाने करून सोशल मीडियावर संस्थेची बदनामी केली, आज त्यांच्याकडे बोलायला एकही शब्द नव्हता. हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा विजय असं मी मानतो. आणि तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने आणि संयमाने उत्तर दिलं, म्हणजे खरं म्हणजे तुम्हा सगळ्यांकडे संयम आहे असं मी मानत नाही. आधी आपण मारतो आणि मग बोलतो अशी आपली ख्याती आहे, पण तरी जो संयम तुम्ही दाखवला त्याबद्दल मी याचा अध्यक्ष म्हणून तुमचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आता एक महत्वाची गोष्ट आहे, एक महत्वाची गोष्ट राहिली की साधारणतः कार्यकारिणीची निकाल लागला की अध्यक्षांना एक अधिकार असतो, अध्यक्षांना घटनेने दिलेला एक पदार्थ अधिकार असतो की संयुक्त सचिव पदाची नेमणी साधारणतः ते कार्यकारिणीमध्ये नेमलं होतं. पण आजचा क्षणच महत्वाचा आहे. तो तुमच्या लक्षात आला असेल, मी कुणाचं नाव घेणार आहे. मी राजेश माजरेला विनंती करतो की संयुक्त सचिव पदासाठी त्यांनी शपथ स्वीकारली. त्या निर्णयाचा सगळ्यांनी आनंद कोणाला झाला असेल तर तो शैलेशला झालेला. त्याच्या डोक्यावर आता इथे उचललेलं टेन्शन गेलेलं आहे. सो राजेश थँक्यू व्हेरी मच. आणि जे काम तू केलेलं आहे त्याला तोड नाहीये. आज आमचा जो हा विजय आहे दंगली, त्यात राजेश तुझा आणि तुझ्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या वोटिंगचं एक गट्टा वोटिंगचं, म्हणजे मला आठवत आहे की राजेश गाडे उभं राहिल्यावर निर्मितीची जी कागदं आहेत ती कागदं याच्या खिशात कोंबली गेलेली आहेत आणि पिवळी पट्टी घेऊन माणसं वर गेलेली आहेत. सो हा नैतिकतेचा विजय आणि हा तुझ्या मैत्रीचा विजय. सो या मैत्रीला सलाम. आणि आज तू आमच्या टीममध्ये अधिकृत आलेला आहे, त्यामुळे आता तुला कोणी म्हणणार नाही की तू देऊन काय करतो बसतो. सो आता आधी जसं बसवलं तसं आता बस आणि काम कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याशिवाय ही निवडणूक आपण जिंकू शकत नव्हतो ते माझे सगळे कार्यकर्ते जे 9च्या 9 शिलेदार, तुम्ही सगळ्यांनी व्यासपीठावर या. तुम्ही सगळे विचाराचे खरे शिल्पकार आहात. तुम्ही लढलात, तुम्ही भिडलात, तुम्ही लढलात. हा शेजवळ साहेब तुम्ही लढलात, तुम्ही भिडलात आणि तुम्ही लढलात म्हणून आपण समोर त्यांना पाहू शकलो. सो धन्यवाद ऑल ऑफ टू यू. आणि एक छानसा ज्याला आपण म्हणतो ना कोडॅक मोमेंट, एक फोटो झाला. फक्त एक नाव माझं घ्यायचं राहिलेलं आहे. तो माणूस माझ्याकडे मगाचपासून बघतो की माझं नाव का नाही घेतलं गेलं. एक व्हिडिओ काढूया.